श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी ह्या असतातच आणि अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असतो. पण प्रयत्नाला ज्यावेळी परमेश्वराची जोड मिळते त्यावेळी गोष्टी सहजपणे साध्य होतात. तुम्ही जर आजपर्यंत अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला म्हणावं असं यश मिळालं नसेल तर तुम्ही एकदा गुरुचरित्र पारायण नक्कीच करून बघा. आजपर्यंत ज्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत त्या सहजपणे शक्य होतील. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यामुळं कितीही तुमची मोठी अडचण असेल तरी ती नक्कीच दूर होईल. पारायण तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. बघा, कुठलाही एखादा दिवस असेल तरी काहीच हरकत नाही. त्या दिवसापासून पारायण करायला सुरुवात करा. पारायणाला सुरुवात करण्याआधी तुम्ही आदल्या दिवशी 4 कुत्रे व 1 गाय यांना गव्हाची चपाती खायला घाला. जवळपास कुठे मंदिर असेल तर तेथे नक्कीच जा. नारळ वगैरे ठेवा आणि जर मंदिर नसेल तर तुम्ही देवासमोर बसून सुद्धा तुम्ही संकल्प करून तुम्ही वाचन करू शकता. आणि मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही देवासमोर बसून वाचन करा. मांडणी करणं शक्य असेल तर तुम्ही वेगळी मांडणी करा आणि कलश मांडून स्वामी समर्थांचा फोटो मांडून त्यापुढं निरांजन लावून अशा पद्धतीनं तुम्ही मांडणी करून तेथे ग्रंथ ठेवून वाचन करू शकता. आणि जर शक्य नसेल तर तुम्ही देवासमोर बसून फक्त ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ घ्या आणि वाचन करायला सुरुवात करा. बघा, अतिशय साध्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. त्यासाठी कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही. आणि तुम्हाला वाचन करत असताना पहिल्या वेळी काय करायचं आहे की स्वामी स्तवन वाचायचं आहे. पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे आणि त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करू शकता. आता असं नाही की अध्याय वाचायला सुरुवात केल्यानंतर आता पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. तर असं नाही की तुम्ही सगळे एकाच वेळी वाचावेत म्हणून. जर तुम्हाला एका वेळी पाटावर बसून इतका वेळ शक्य होत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा 2 अध्याय वाचा. थोड्या वेळानंतर राहिलेले अध्याय वाचले तरी चालतील. पण पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय पूर्ण करायचे आहेत. आणि संध्याकाळी 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. तुम्हाला जर एका वेळी बसून एवढं सगळं वाचन शक्य नसेल तर तुम्ही मध्ये नक्कीच उठू शकता. 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही ग्रंथ वाचन बंद ठेवा. कारण ती दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. त्यामुळं ग्रंथ वाचन यावेळी बंद ठेवा आणि तुम्ही मग दिवसभरामध्ये तुमच्या सोयीनं वाचन थोडं थोडं करू शकता. पण 5 नंतरही पुढे वाचू नका. आणि बघा, जर एका वेळी शक्य असेल तर नक्कीच तुम्ही सगळं वाचन करू शकता. पण कसं आहे की तुम्ही जर पहिल्यांदा करणार असाल तर नक्कीच तुम्हाला एका वेळी सगळं शक्य होणार नाही. पण जशी सवय होईल, अगदी पहिल्या दिवशी वाचन करत असताना कदाचित कंटाळा येऊ शकतो. कारण कधीकधी दत्त महाराज आपली परीक्षासुद्धा बघत असतात. पण आपल्या निश्चयापासून आपल्याला ढळायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळं एकाच दिवसात आपल्याला मिळत नाही. आपल्यालाही थोडा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळं जरी पहिल्या दिवशी कंटाळा आला तरी आपली सेवा, त्या सेवेमध्ये वाचनामध्ये 7 दिवसाच्या त्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. तुमच्याकडून काहीही चुकू देऊ नका. सगळे नियम वगैरे जे शक्य आहे ते सगळे नियम पाळा आणि मनापासून वाचण्याचा प्रयत्न करा. बघा, नक्कीच तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतीलच. या काळामध्ये मांसाहार घरामध्ये करू नका. शक्य असेल तर मांसाहार कटाक्षानं पाळाच. पण अगदीच शक्य नसेल तर जी व्यक्ती ग्रंथाचं वाचन करणार आहे, ज्या व्यक्तीनं हे पारायण करण्यासाठी जी व्यक्ती हे पारायण करणार आहे त्या व्यक्तीनं नक्कीच मांसाहार करायचा नाही. खरं तर शक्यतो मांसाहार घरामध्ये न झालेलंच बरं. पण अगदीच जर खाणारे असतील तर त्यांना आपण नाही म्हणू शकत नाही. कारण कुणावरती जबरदस्ती करून आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही. कारण परमेश्वर हा माणसामध्येच असतो. त्यामुळं
जर जी व्यक्ती ग्रंथाचं पारायण करणार आहे, ग्रंथाचं वाचन करणार आहे, त्या व्यक्तीनं मात्र मांसाहार करायचा नाही. बाकीचे कुठलेही खाण्यासंबंधी जे नियम आहेत त्यामध्ये जर थोडं इकडं तिकडं झालं तर नक्कीच चालेल, पण मांसाहार मात्र कटाक्षानं पाळा. या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. तर हे पूर्ण ग्रंथ वाचन झाल्यानंतर 7व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि उद्यापना दिवशी तुम्हाला 5 नैवेद्य करायचे आहेत. तर पहिला नैवेद्य हा श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी, दुसरा नैवेद्य दत्त महाराज यांच्यासाठी, तिसरा नैवेद्य जो ग्रंथ वाचन 7 दिवस जे ग्रंथ वाचन तुम्ही करणार आहात त्या ग्रंथासाठी, आणि एक नैवेद्य तुमच्या कुलदेवतेसाठी, आणि दुसरा 5वा नैवेद्य तो गायीसाठी. अशा तुम्हाला 5 नैवेद्य करायचे आहेत. आणि या दिवशी तुम्ही यथाशक्ती दानधर्मसुद्धा करू शकता. एक जोडपं जेवायला घाला किंवा अगदी लहान मुलांना जरी तुम्ही घरी जेवायला घातलं तरी काहीही हरकत नाही. आणि गरजवंत व्यक्तीला नक्कीच दानधर्म करा. गुरुचरित्र अशा